रत्नागिरीतील जनावळे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला सुरुवात, तर सनई आणि ढोलाच्या तालावर पालखी नाचवण्यात चाकरमानी सुद्धा सहभागी। कोकणात सध्या शिमगोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीतील भोके गावामध्ये ढोल ताशाच्या गजरात पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर होळीचं दहन। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासींमध्ये होळीचा उत्साह शिगेला, तर आदिवासी महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत केलं नृत्य। मेळघाटात 5 दिवस सुरू असतो होळीचा हा सण। शिर्डीच्या साई मंदिरात सुद्धा होळीचा उत्साह। इंग्लंडमधील भाविकांच्या देणगीमधून साई मंदिराला होळीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट। साई मंदिरात मोठ्या उत्साहात होलिका दहन। दरम्यान साईबाबांना होळीनिमित्त पुरणपोळीचं नैवेद्य, तर साई मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांसह साखरेच्या गाठी कड्यांची सुद्धा माळ चढवली। होळी पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट, तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात सुद्धा होळीनिमित्तानं खास सजावट। लोणावळ्यातील बाजारपेठा होळी आणि धुलीवंदनानिमित्त या ठिकाणी सजल्या, तर पिचकारी आणि रंगांच्या किमतीत 30% यंदा वाढ। लोणावळा शहरात होळी आणि धुलीवंदनाची धामधूम सुरू। जळगावच्या मुक्ताईनगर आणि भुसावळमधील बाजारपेठा ही होळीनिमित्त सजल्या, तर रंगांचे भाव आता 15% वाढले। रंग खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी। परभणीच्या पूर्णामध्ये कचऱ्यासह निरुपयोगी वस्तूंची पर्यावरणपूरक होळी। लिंगायत समाज बांधवांकडून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मढी कानिफ नाथांच्या यात्रेला सुरुवात, तर देशभरातून लाखो भाविक या यात्रेसाठी दाखल। कैकाडी समाजाची मानाची काठी मढी या ठिकाणी कानिफनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर यात्रेला सुरुवात। हवामान खात्याकडून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। 11 पैकी 6 जिल्ह्यांमधील तापमान हे 40 अंशांच्या पुढे। अकोल्यामध्ये सर्वाधिक 41.3 अंश तापमानाची नोंद। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशांवर। तापमान वाढल्यामुळे आता प्रशासनाच्या वतीनं उपाययोजना करण्यास सुरुवात। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघातक कक्षाची स्थापना। उन्हाचे चटके बसू लागले, आता तरी शाळेची वेळ कमी करा। पंढरपूरच्या शाळांमधील चिमुकल्यांची सरकारकडे मागणी। जालन्यामध्ये ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब। पाटबंधारे विभागानं थांबवला परतूर आणि भोकरदनचा पाणीपुरवठा। मागील 4 दिवसांपासून परतूर शहराचा पाणीपुरवठा बंदच। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी। दरम्यान संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबिंग वॉल उभारण्याचं काम सुरू। पावसाळ्यापूर्वी हे काम संपवण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न। नाशिकच्या येवला बाजारपेठेत गेल्या आठवड्यामध्ये कांद्याच्या दरात 800 रुपयांची मोठी घसरण। कांद्याचा सरासरी दर हे 1250 रुपयांपर्यंत कोसळले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे वाढ। वाशिममध्ये मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आणि उष्णा लाट प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमात पूर, भूकंप, उष्णा लाट यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन। जळगावच्या 40 गावातील रांजण गावात कृषी पंपासाठी दिवसा 8 तास वीज मिळणार, तर यासाठी ग्रामपंचायतीकडून 12 एकर जमीन सोलर कंपनीकडे हस्तांतरित। शिवारात 4 मेगावॅटचा सोलर प्रकल्प तयार। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोदावरीचं पाणी शुद्ध असल्याचा अहवाल, तर नाशिकच्या गोदावरीतील पाण्याला गुड टू एक्सलंट असा एमपीसीबीचा शेरा। गोदाप्रेमींकडून यामुळे नाराजी। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची तोबागर्दी। पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या मोठ्या रांगा, तर होळी सणानिमित्त पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी। राशन खरेदीसाठी ई-केवायसी बंधनकारक। परभणी तहसील विभागाकडून आता शहरात ई-केवायसी करण्यासाठी शिबिराचं आयोजन। जळगावच्या अंमळनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव। अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे न केल्यानं 29 गावांमधील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। अमरावतीमध्ये गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार। जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातली घटना, तर गतिमंद मुलीवर जनावरांच्या गोठ्यात नेऊन जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। चिपळूणमध्ये सावत्र वडिलांचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, तर सावत्र वडिलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक। अश्लील व्हिडिओ दाखवून चाळे करत असल्याची माहिती। यवतमाळच्या आर्णीमध्ये रिक्षा चालकाकडून शालेय विद्यार्थिनीला निर्जन स्थळी नेऊन अत्याचाराचा प्रयत्न। म्हाळुंगी पॉइंट परिसरातली घटना। रामचंद्र भोयर असं या आरोपीचं नाव। अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत मृतदेह आढळला, तर छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ। मृतदेहाला शीर नसल्यामुळे ओळख पटण्यास अडचणी। सोलापूरच्या माळशिरसमधील पिलीव या ठिकाणी गरम सळीचे चटके देऊन
तरुणाची निर्घृण हत्या तर पोलिसांकडून एक तरुणी आणि एक अल्पवयीन मुलगा ताब्यात अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय. नाशिकमध्ये नागरिकांच्या सह पोलिसांच्या घरी सुद्धा चोरी तर गेल्या 15 वेळामध्ये 8 ते 10 घरफोडीच्या घटना. मसरूळ परिसरातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चोरट्यांवर कठोर कारवाईची आता मागणी. लातूर अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर. 7 पैकी 6 आरोपींवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे तर अटकेतील 4 पैकी 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट टॅग केल्याच्या कारणातून कोल्हापुरामध्ये 2 गटात हाणामारी तर हाणामारीमध्ये 2 जण जखमी. पुलाची शिरोली या गावामध्ये घडली घटना. गावात सध्या तणावपूर्ण शांतता. विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जाळल्या. दरम्यान व्हिडिओ व्हायरल. शिक्षिकेच्या निष्काळजीपणा विरोधात विद्यार्थी आणि पालकांचा संताप. विरार पश्चिमेतील गंगूबाई अपार्टमेंटमधली घटना. नोकरीचा आमिष दाखवून मित्राकडून 8 लाखांची फसवणूक. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष. वाशिमच्या पैनगंगा नदीपात्रातनं रेतीचा अवैध उपसा. महसूल विभागाचं जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष. रिसोडमधील धोडप, करडा, पेनबोरी, किनखेड्यामध्ये रेतीचा अवैध उपसा. परभणीच्या उचंबळ या ठिकाणी होत असलेल्या बालविवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईन आणि स्थानिकांना यश. बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच कारवाई. गडचिरोलीच्या सुरजागड ते गट्टा रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अडचणी तर रस्ता मंजूर न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी. सुरजागड लोह खनिज प्रकल्पातून जिल्ह्याला कोट्यवधींचा महसूल. गोंदियाच्या कोचेवाही गावामध्ये तलवारीनं दहशत पसरवणारा ताब्यात. संस्कार वगारे या तरुणाला रावणवाडी पोलिसांकडून अटक. नागपूरमध्ये नामांकित कंपनीचे इयरबड्स विकणाऱ्या टोळीला अटक तर 50 लाख रुपये किमतीचा बनावट माल जप्त. नागपूर गुन्हे शाखेची कारवाई. अतिक्रमणावर जालना महानगरपालिकेचा पुन्हा हातोडा तर 24 अतिक्रमणं केली जमीनदोस्त. पालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर कारवाई. सिंधुदुर्गात ओरोसमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. महामार्ग प्राधिकरणाची कारवाई तर गादी कारखाना आणि स्टील फर्निचर दुकानांवर ही कारवाई. इचलकरंजीमध्ये असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी जोरदार निदर्शनं. अर्थसंकल्पात असंघटित कामगारांसाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्यामुळे राज्य सरकारचा व्यक्त केला निषेध. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महाविहार या मुक्ती मोर्चाच्या समर्थनार्थ शांतता रॅली तर महिलांसह नागरिकांची या रॅलीमध्ये मोठी गर्दी. पुण्याच्या दौंडमध्ये महाबोधी विहाराच्या समर्थनार्थ मोर्चामध्ये तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग. 1949चा कायदा रद्द करण्याची यत्न मागणी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या घंटागाडी चालकांचा संप. पगार आणि वाढीव भत्ता न दिल्यामुळे घंटागाडी चालकांनी पुकारला संप. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपाची दखल घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. नागपुरातील उमरेड कराडला जंगलात वाघांच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद तर वाघीण आपल्या बछड्यांसह जंगलात फिरताना कॅमेऱ्यात कैद. इंद्रजित मडावी यांच्या कॅमेऱ्यात ही दृश्य.